नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांडा चॅनलमध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, भीमथडी जत्रेमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आज शनिवार आहे आणि भीमथडीला खरंच जत्रेचं रूप आलेलं आहे। या ठिकाणी जी नागरिकांची गर्दी, जो प्रतिसाद मिळतोय तो आपण बघणार आहोत। ही आहे आजची शनिवारी गर्दी जी भीमथडी जत्रेमध्ये येत आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भीमथडी जत्रेमध्ये जो प्रवेश केल्यानंतर आपण जी गर्दी बघतोय ही गर्दी आपण अनुभवू शकता। या जत्रेला नावाप्रमाणे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि आज या शनिवार रविवार सोमवार 3 दिवस क्रिसमसच्या सुट्टीमुळे जी गर्दी या ठिकाणी भरभरून वाहत आहे। पुणेकरांनी या भीमथडी जत्रेला पहिल्यापासूनच डोक्यावर घेतलेलं आहे आणि ही सर्व जी आहे जत्रा आपण बघत आहोत आणि ही गर्दी खरेदी करण्यासाठी आणि वेगवेगळे स्टॉल बघण्यासाठी जी गर्दी आहे ही आपण अनुभवत आहोत। गर्दी जी अफाट गर्दी आहे त्यामुळे स्टॉल धारकांना सुद्धा गर्दी कंट्रोल करणे आणि त्या ठिकाणी जे येणारे ग्राहक आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागत आहे। या गर्दीमध्ये आपण इतर कोणतेही स्टॉल आज बघणार नाही। गेले 2 दिवस आपण वेगवेगळे स्टॉल बघत आहोत, मात्र आज थेट फूड मॉल जो आहे, फूड फेस्टिवल जे आहे, या फूड फेस्टिवलमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथं खाद्यपदार्थांमध्ये कशा पद्धतीने झुंबड लागलेली आहे, कशा पद्धतीची गर्दी आहे ते बघणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणावरनं फूड मॉल जो आहे हा सुरू झालेला आहे आणि फूड मॉलमध्ये आज जी आपण गर्दी बघत आहोत ही प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे आणि आज आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या स्टॉलवर काही खास पदार्थ जर असतील तर ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। उजवीकडं हा शाकाहारी विभाग आहे आणि या ठिकाणचे काही प्रमुख आकर्षण आज आपण बघणार आहोत। आतमध्ये आल्यानंतर पहिलाच उजव्या बाजूला जो स्टॉल आहे या ठिकाणी पारंपरिक थालीपीठ आणि मासवडी जे आहे त्या थालीपीठ आणि भरीत असं या ठिकाणी थालीपीठ आहे, भरीत आहे, मासवडी आहेत आणि वेगवेगळे पदार्थ, एक अत्यंत रुचकर असे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी खायला मिळणार आहेत। आणि हा आणखीन एक मासवडीचा स्टॉल 2 नंबरवर आहे। या ठिकाणी मासवडी थाळी मासवडी थाळी स्टॉल नंबर 2 व्हेज सेक्शन। ही मासवडी थाळी जी आहे ही 180 रुपयाला या ठिकाणी आहे। त्या थाळीमध्ये मासवडी आहे, भाकरी आहे, रस्सा आहे आणि भात मिळणार आहे। या ठिकाणी मूग भजी आहेत। गव्हाची खीर, भाकरी, गरमागरम भाकरी, वांग्याचं भरीत जे आपण आहे ते भरीत आणि भाकरी या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीने हे तयार केलं जात आहे। बरी झाल्यानंतर या ठिकाणी गरमागरम जिलेबी आपल्याला खायला मिळणार। स्वीटमध्ये ही जी जिलेबी आहे ही सुद्धा इथे तयार केली जाते। गरमागरम जिलेबीचा आस्वाद घेता येईल। ही जी भव्य अशी लांब लचक रांग दिसत आहे ही रांग आहे आणि ही पुण्यातच असू शकते, कारण की या ठिकाणी हे गोड मांडे जे आहे ते तयार केले जातात आणि त्या खरेदी करण्यासाठी ही संपूर्ण गर्दी या ठिकाणी आहे। 1 2 3 4 ठिकाणी हे मांडे तयार केले जात आहेत, तरीही ही खरेदी करण्यासाठीची गर्दी कंट्रोल होत नाहीये। सर्व नागरिकांनी आपले पैसे, पाकिटे, मोबाईल याकडे लक्ष द्या, व्यवस्थित सांभाळा।
सूचना हे जे मांडे या ठिकाणी आपल्याला मिळतात कशा पद्धतीने एक मस्तपैकी घडी घातली जाते आणि हा 120 रुपयाला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आणि हा आहे मेडींचा मोदक स्टॉल। या ठिकाणी मोदक तयार केले जात आहेत। या ठिकाणी जे मोदक आपण गणपतीमध्ये यांचा स्टॉलचा आपण जे पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक पोहोचवले जात होते ते आज या ठिकाणी स्ट्रॉबेरी आहेत, चॉकलेट आहे आणि मँगो असे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक, केशर मोदक असं या ठिकाणी वेगवेगळे मोदक आपल्याला मिळत आहेत। सर्व नागरिकांचे मेडी मोदकवाले यांचा हा मोदकाचा स्टॉल आपण बघत आहोत। या ठिकाणी 12 महिने आपल्याला मोदक जे आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी हा स्टॉल हे आहेत। मोदक आणि पुरणपोळी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। हे आपले रेग्युलर मोदक आहेत। नुसता मसाला पापडाची जर आपल्याला चव घ्यायची असेल तर हा असा भव्य मसाला पापड। गरमागरम मोठ्या आकाराचा हा मसाला पापड। हा या ठिकाणी नॉनव्हेज चा स्टॉल सुरू झालेला आहे। पहिल्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत। या ठिकाणी पापलेट, बांगडे, सुरमई गरमागरम आपल्याला खायला मिळू शकतात। या ठिकाणी खेकडा फ्राय करी, खेकडा स्पेशल थाळी, खेकडा सूप, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय असे विविध प्रकार या ठिकाणी कोकणी आस्वाद या नावाने आपल्याला मिळणार आहे। त्याच्याच पुढच्या स्टॉलवर आल्यानंतर या ठिकाणी यांची स्पेशल म्हणजे कोळंबी फ्राय या ठिकाणी आहे। माझे पार्सल टाकले। खाण्याचा आस्वाद हा भीमथडीमध्ये जत्रेमध्ये आल्यानंतर घेणे एक परंपरा झालेली आहे आणि इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या मसाल्यांचे पदार्थ आपल्याला टेस्ट करण्यासाठी अवेलेबल आहेत। आणखीन या ठिकाणचं वेगळं वैशिष्ट्य आपण बघतो, हे ओले बोंबील जे आहे तिथं फ्राय केले जात आहेत आणि या ठिकाणी सुरमईची साईज जी आहे आणि खेकडा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या स्टॉलवर आपण बघू शकतो। स्टॉल नंबर 20 इथं आणि वैशिष्ट्य म्हणजे यांच्या माशांची साईज जी आहे ही बघा, सुरमईची साईज त्या ठिकाणी, हा बांगडा, हे आहेत ओले बोंबील, हा आहे पापलेट आणि हा भव्य दिव्य असा हा खेकडा। आनंद घ्यायचा असेल तर नक्की या स्टॉल नंबर 20 वर या आणि नॉनव्हेज सी फूडचा आनंद घ्या। स्टॉल नंबर 21 वर गावरान चिकन आपल्याला मिळणार आहे आणि या ठिकाणी गावरान चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, चिकन दम बिर्याणी आणि कोंबडी वडे असे पदार्थ हे आहे। गावरान चिकन मसालेदार, तर्रीदार, बघितल्यावर तोंडाला पाणी सुटणार आहे आणि तुम्ही नक्कीच आस्वाद घ्यायला। हा खाली तर्री बघा, वा। आणि हा स्टॉल नंबर जो 23 आहे हा होम किचन नागपूर यांचा आहे आणि या ठिकाणी यांची स्पेशलिटी म्हणजे वराडी चिकन जे आहे ते या ठिकाणी अवेलेबल आहे। वराडी चिकन खायचं असेल तर नागपूर स्टॉल नंबर 23 या ठिकाणी आपण या ठिकाणी चिकन थाळी 250, चिकन फ्राय 150, अंडा थाळी 120
आणि चिकन बिर्याणी 200 अशा पद्धतीचे यांचे दर आहेत. फूड स्टॉलवरची जी गर्दी आहे, आपण तिन्ही बाजूनी गर्दी आहे आणि टेबलवर बसायला जागा नाही एवढे आज या भीमथडी जत्रेमधील फूड स्टॉलवर गर्दी आपण बघत आहोत. आणि हा स्टॉल नंबर 25 मुंबई अलिबाग स्पेशल आगरी कोळी सी फूड. आणि आगरी कोळी हे जे फ्राय होत आहे, एक नंबर कोळंबी या फ्राय या ठिकाणी. काय काय आमच्याकडे सुरमई फ्राय आहे, पापलेट फ्राय आहे, कोळंबी फ्राय आहे, ओले बोंबील फ्राय आणि बांगडा फ्राय आहे. आणि टेस्ट कुठली आहे? आगरी कोळी स्पेशल आहे आपलं आणि घरगुती मसाल्यांपासून बनवलेले फिश फ्राय आणि फिश थाळी आहे आपल्याकडे. आणि आम्ही मुंबईच्या आहे. आम्ही आगरी कोळी मसाला ओरिजिनल कोळीच्या हातची टेस्ट घ्यायला तुम्ही स्टॉल नंबर 25 वर या. या ठिकाणी सुरमई, पापलेट, बांगडा आणि हे छोटे मासे ओले बोंबील हे सर्व अलिबाग मुंबई स्पेशल कोळीवाडा सी फूड स्टॉल नंबर 25. आणि हा स्टॉल नंबर 52 या ठिकाणी सुद्धा आपण हे मांडे जे आहेत हे मांडे विकण्यासाठीची गर्दी बघू शकतो. भव्य असे चूल मांडलेले आहेत, भरपूर चुली आहेत या ठिकाणी आणि ती खरेदी करण्यासाठी जी नागरिकांची गर्दी आहे ती सुद्धा आपण अनुभवू शकतो. फुगली आता ही एकदम मस्त अशी फुगलेला आहे मांडी. वाव, एक नंबर. आणखीन हा आहे स्टॉल नंबर 58. या ठिकाणी थालीपीठ, आंबोळी, उत्तप्पा, आप्पे आणि स्पंज डोसा यासारखे पदार्थ खाण्यासाठी आहेत. स्पेशल साऊथ इंडियन फूड. स्टॉल नंबर 63 वर या ठिकाणी आपण पिठलं भाकरी हा जो पदार्थ आहे हा आपल्याला आहे. थालीपीठसुद्धा आहे, भजी आहेत, वेगवेगळे व्हेज. आपण व्हेज सेक्शनमध्ये आलो जरा. आणि आणि ह्या स्टॉल नंबर 64 वर आणखीन एक वैशिष्ट्य आहे थालीपीठ बरोबर आपल्याला या ठिकाणी पनीर थालीपीठ एक वेगळा प्रकार खाता येईल. आणि व्हेजमध्ये हे एक चांगला थालीपीठचा प्रकार आपण घेऊ शकतो. नॉनव्हेज थाळीसाठीच गर्दी असते असं नाही आहे. या ठिकाणी भरली वांगी भाकरी, पिठलं भाकरी, हुरडा थालीपीठ, कांदा भजी यासारख्या पदार्थ खरेदी करायला सुद्धा आपण गर्दी बघतो स्टॉलवर. ज्यांना उभा राहून खाऊ नये, हात फिरून पाय दुखलेत अशांनी मस्तपैकी आरामशीर मस्त मांडी घालून इथं भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व मंडळी बसलेली आहेत. आणि ही आहे गरमागरम गव्हाची खीर जी चुलीवर तयार केली जाते. आणि वरनं खपली गव्हाची खीर आणि त्याच्याबरोबर तूप. भीमथडी जत्रेतील खाद्य महोत्सव जो खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत त्या स्टॉलमध्ये असलेली ही भव्य अशी गर्दी. गरमागरम तूप टाकलेले मोदक खाण्याचा जो आस्वाद आहे एक नंबर. मोदकांमध्ये आपण जे मगाशी तयार करताना पाहिलं होतं, जे मेडी मोदकवाले पुण्यातले आहेत त्यांच्या जे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आहेत हे तयार झालेले आहेत. रेग्युलर मोदक आहेत, त्याचप्रमाणे केशरी मोदक आहेत, चॉकलेट मोदक आहेत. चॉकलेट मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, मँगो मोदक आणि आपला रेग्युलर मोदक हे असे 4 प्रकारचे मोदक या ठिकाणी आपल्याला
व्हेजमध्ये माझं नाव विवेक हंचाटे आहे. भीमथडी यात्रेला आलेलो आहे आता, आणि इकडे खाण्याचे खूप सारे विविध पदार्थ आहेत. त्यामध्ये आम्ही ट्राय केलं भाकरी आणि आपलं भरीत, थालीपीठ, आणि नॉनव्हेजमध्ये आम्ही ट्राय केलं चिकन थाळी आणि कोळंबी थाळी. देत आहात तेव्हा जेवण झाल्यानंतर आपण एक दिवशी दिशेने जा, आपल्याला सरळ खाली जा आणि पुन्हा उद्या सकाळी या. मात्र आता जेवण झालं असेल तर आपण थोडी जागा रिकामी करा. आपले बांधव वेटिंगला येईल. धन्यवाद. तुमचं आमच्या सर्वांच्या आनंद यात्रेचं नाव भीमथडी जत्रा. मित्रांनो, अशा पद्धतीचा हा फूड स्टॉल जो आहे, फूड ब्लॉग आजचा हा आपण या ठिकाणी थांबवत आहोत, आणि पुन्हा आपण उद्या या फूड स्टॉलवर भेट देण्यासाठी येणार आहोत. तोपर्यंत आमचं चॅनल जे आहे खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.